SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण छान मेथीचे असे छोटे छोटे पुऱ्या बनवूया चाय सोबत खायला। गर्दीने जास्त जेवण जात नाही म्हणून हलकं फुलकं बनवते। आता मी हे गव्हाचं पीठ घेतलंय 1.5 वाटी, कस्तुरी मेथी, त्यात सगळा मसाला टाकून ठेवला आहे मी। काळी मिरी, धने पावडर, हिंग, गरम मसाला, हळद, मिरची, लाल मिरची आहे, जिरं, हे आपला ओवा आहे, तीळ आहे, थोडासा मैदा मिक्स करणार आहे, थोडीशी हिरवी मिरची घेतली, मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे। आपण सगळ्यात पहिले मेथीला घीमध्ये थोडंसं चाळून घेऊया। आता तवा गरम करायला ठेवला आहे मी, त्याच्यात टाकूया 1 चमचा भरून घी। कोणी पाहुणे आले की खायला द्यायला बरं पडतं, पटकन नाश्ता। आता मेथी टाकूया, मेथी थोडीशी हलवून घेऊया आपण, म्हणजे कसं ते पुरी बनवताना ना मेथी फाटत नाही, म्हणजे त्याचे सगळे मेथीचे नाही ते चुरा चुरा होऊन जाते। मेथीला थोडंसं घीमध्ये चाळून घेऊया आपण, परतून घेऊया, चाळून घेतो, परतून घेऊया थोडं। फक्त त्याचं पाण्याच्या आपण धुतो ते पाणी राहून जातं ना, तर ते पाणी निघून जाणार। 2 मिनिटं असं परतून घेऊया चांगलं झालं। आणि टेस्ट पण खूप छान येते, खायला पण छान लागते। पोरांना पण कधी पण खायला देऊ शकता तुम्ही। आपण तळतो तेव्हा मेथी वेगळी होऊन जाते, पीठ वेगळं होऊन जाते। असं चावल परतून घेतलं ना थोडंसं तवामध्ये, ती मेथी सुट्टी पडत नाही, चिटकून राहते। पराठा म्हणा, पुरी म्हणा। काळ्या पण टाकले, त्याच्याने चव येते चांगली। आपली भाजी परतून झाली आहे, गॅस बंद करूया, थंड होऊ देऊया। आता पीठ मळायला घेऊया आपण। आता ही 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा वाटी मैदा घेतलाय, आपण मिक्स करून घेऊया। धने पावडर, काळी मिरी, गरम मसाला, लाल मिरची, हळद, जिरा, आता आपण याच्यात मिक्स करूया। थोडं जिरा पावडर पण टाकूया, चव येणार छान। आपण टाकतोय तीळ, याचं काय माप नाही आहे, माप नाही आहे याच्यावालं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता। थोडासा ओवा टाकतोय, हाताला चोळून घेऊया। कस्तुरी मेथी घेतली आहे, 3 मिरच्या कापल्या आहेत मी बारीक, ते पण टाकते। कोथिंबीर घेतली आहे, ते पण टाकते। आता ही भाजी आपली थंडी झाली आहे, ते पण टाकूया। आता आपण घी टाकूया, पिठाला लागलं पाहिजे एवढं। 2 चमचा घी घेते, मीठ घेऊया अंदाजे। त्याला चांगलं मिक्स करूया। आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। बघा छान मिक्स झालंय, अशी मुठ्ठी बांधल्या पाहिजे। आता थोडं थोडं आपण थंड पाणी घेतलंय, थंड पाण्यानं पीठ मळायचं आहे आपल्याला। पीठ आपलं मळून झालंय, याच्यावर थोडंसं आपण पीठ घट्ट मळायचं आहे आपल्याला। थोडंसं घी लावूया।
याच्यावर झाकण ठेवून 5-10 मिनिटं ठेवून देऊया. बघूया आपलं पीठ. एकदा थोडंसं मळून घेऊया. आपण यातला कापून घेऊया. 2 भाग केले, परत 2 भाग केले. पीठ टाकूया. लाटून घेऊया. याच्यावर आपण थोडंसं पीठ लावूया. गल्लास आहे माझ्याकडे, गल्लासनं त्याचे काटा पाडून घेऊया. माझ्याकडे असे काटावाली चमचे, त्याच्यानं असं टोक करून घेऊया. सगळ्यांना असंच करून घेऊया आपण. याला असं आपण फोल्ड करूया. हिला पण फोल्ड करूया. असे छोटे छोटे आपण नाश्त्यासाठी तयार झालेत आपले हे. थोडं दाबून घ्यायचं, सुट्टी पडणार नाही, म्हणजे ती तुटणार नाही. थोडंसं लाटणं फिरवूया याच्यात. असे सगळे बनवून घेऊया आपण. आता याला आपण असे टोक मारून घेऊया आपण.
तुम्हाला छोटे मोठे केवढे बनवायचे तेवढे बनवू शकता. तेल गरम करायला ठेवलंय. बघूया आपलं तेल गरम झालं का. तेल गरम झालंय आपलं. टाकते. जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढे टाकायचे. मोकळे केला मोकळापणा पाहिजे, कच्चे नाही राहिले पाहिजे. डबल नाही आहे ना. कलर बघा, कलर चेंज झाला. आता आपल्या पुऱ्या तयार झाल्या. काढून घेऊया आपण. दुसरे टाकूया. अशा सगळ्या तळून घेऊया. नाश्त्यामध्ये एक नंबर लागला चहा सोबत. हे बघा, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि एकदम खुसखुशीत असे कुळकुळीत बनवा मस्त. हे बघा एकदम छान पैकी बनले. चाय नाश्ता सोबत तुम्ही खाऊ शकता. नाश्त्यामध्ये एक नंबर लागला चहा सोबत. हे बघा, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि एकदम खुसखुशीत असे कुळकुळीत बनवा मस्त. हे बघा एकदम छान पैकी बनले. चाय नाश्ता सोबत तुम्ही खाऊ शकता.